मुलीवर मुलांची वाईट नजर नको आणि म्हणून पालकांनी एक अजबच प्रताप केलाय। 16 वर्षीय मुलीचे टक्कल करून तिला घरात बसवलं। मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई वडिलांवर आता गुन्हा दाखल झालाय। आई वडिलांनी केस कापून छळ केल्याची पीडितेची तक्रार आहे। पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतानाच अमरावतीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे। 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे सर्व केस कापून पालकांनीच तिला घरात बसवल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकारानंतर वरुड पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमकं प्रकरण काय ते बघूया। पीडित मुलगी 16 वर्षाची असून ती शिक्षण घेतेय। एका मुलाची आपल्या मुलीवर वाईट नजर असल्याचा पालकांना संशय आला। वाईट नजरेने पाहणाऱ्या त्या मुलाविरोधात पोलिसात तक्रार दे असं आई वडिलांनी सांगितलं, मात्र मुलीने तक्रार दिली नाही। यानंतर आई वडिलांनी जे कृत्य केलं त्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली। या पीडित मुलीला महिला आणि बालविकास आयुक्तालयाच्या शासकीय बालगृहात पाठवण्यात आलं। दरम्यान या मुलीवर वाईट नजर टाकणारा तरुण कोण होता, ज्याच्यामुळे पालकांनी हे कृत्य केलं, त्या मुलाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। जेव्हा संवाद साधला तेव्हा लक्षात आलं की आई वडील असुरक्षित असेल कुठेतरी आणि मुलीला कोणी पाहणार का किंवा मुलगी सोबत कोणी बोलणार का किंवा मुलगी कोणासोबत बोलणार का हा त्यांचा मुद्दा दिसला। आणि आई सोबत वडील पण सावत्र आहेत आणि ते प्रोसेस असेल कुठेतरी घरामध्ये काहीतरी, तर त्यांनी आई मुलीचं पूर्ण टक्कल केलं। म्हणजे तिला विचारलं तेव्हा की एका मशीननी घरातच, आणि अशा विद्रूप अवस्थेत मुलगी होती, तर ते आमच्यासाठी एकदम धक्कादायकच गोष्ट होती, प्रश्नच नाही। आणि मग ह्याच्यामध्ये पोलिसांना आपण संवाद साधला आणि त्यांनी पण त्यामध्ये गुन्हा